सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि गोपाल हा बोल ऐकत खेवी अर्जुना अधीन मायवी मणि देवी कृपा करावी सांगावी. भगवान सिद्धेश्वराच्या श्रीमकृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायाच्या 326 ओळीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे 3 प्रकारचे कर्म. हा बोल ऐकता खेळी अर्जुना अधीन माई देवी म्हणे देवी कृपा करावी सांगावी. अशा प्रकारचं बोलणं भगवंताचं अर्जुनाने ऐकलं आणि ऐकल्याबरोबर अर्जुनाच्या मनामध्ये उत्कंठा निर्माण झाली. सांगितलं, हे भगवंता, तुम्ही माझ्यावर कृपा करावी आणि मला हे सर्व कारण सांगावे. कारण आपण काल पाहिलं कालच्या ओळीमध्ये की तैसे सात्विक कर्म किरीटी येता मोक्षाचे भेटी न पडे आडकाठी ते वेगळे आहे. भगवान काल काय म्हटले होते की अर्जुना, सात्विक कर्माला मोक्षाच्या भेटीला येताना त्यामुळे विघ्नाची अडचण निर्माण होते किंवा आडकाठी येणार नाही. सात्विक कर्म करत असताना मोक्ष मार्गाला आडकाठी येणार नाही. ते एक कारण आहे. त्याला काय कारण आहे त्या अर्जुनाने विचारलं. किंवा भगवान, तुम्ही काल म्हटले होते त्याला काही कारण आहे, तर ते कोणतं कारण आहे ते तुम्ही मला सांगा. तेथ कृपाळुवा चक्रवर्ती म्हणे ऐकतयाची व्यक्ती जेणे सात्विकते मुक्ती रत्न देखे. तेव्हा अत्यंत कृपाळूंचा सार्वभौम असणारा राजा असे भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगितलं, अर्जुना ऐक, त्याची स्पष्टता मी तुला करून सांगतो. त्या कारणाची की ज्याच्या सहाय्याने हे सात्विक कर्म मुक्तिरूपी रत्नाला पाहू शकले. ज्याच्या सहाय्याने काय सहाय्य आहे त्याला? त्याला सहाय्य आहे ते या श्लोकात सांगतात. काय सहाय्य आहे? ओम तत्सदित निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. भगवान या श्लोकातून अर्जुनाला सांगतात की अर्जुना ऐक. ज्ञानेश्वर महाराज त्याचा विचार तर करताच आहेत, पण भगवंतांनी अगोदर अर्जुनाला असं सांगितलं की ऐक, ते अभिप्राय असे आहेत अर्जुना
वेद आणि ब्रह्माचा म्हणजे परमात्म्याचा ओम तत्सत या 3 प्रकारच्या नाव ठेवलेलं आहे. वेद आणि भगवंताला ओम तत्सत हे 3 प्रकारचं नाव ठेवलेलं आहे. आणि या 3 अवयवयुक्त नामाने त्रैवर्णिक जे आहेत त्या त्रैवर्णिकाच्या ठिकाणी वेद यज्ञ निर्माण केलेले आहे. या नामाने ओम तत्सत या नामाने जगाच्या उत्पत्तीपूर्वी केवळ नाम हे मंत्ररूप शब्द होते आणि त्या मंत्रापासून म्हणजे त्या शब्दापासून जगत हा अर्थ निर्माण झाला. त्या अर्थापासून आणि हा सिद्धांत जो आहे अर्थात हे जे गूढ तत्व आहे हे गूढ त्यातून सांगितलेलं आहे. 3 प्रकार सांगितले त्यातला दुसरा प्रकार असा आहे की वेद हे जे वेद जाणणारे आहेत या वेद जाणणाऱ्यांनी परमात्म्याचा ओम तत्सत या 3 प्रकारचा नामनिर्देश केलेला आहे. परमात्म्याला ओम तत्सत हे नाव दिलेलं आहे. कोणी दिलं? वेदांत तत्व जाणणाऱ्याने. अर्थात कर्माला सद्गुणी येण्याकरता साद्गुण्य प्राप्त होण्याकरता पूर्वीच वेद जाणणाऱ्यांनी या निर्देशाचं स्मरण केलं. कोणता निर्देश? ओम तत्सत. आणि म्हणून आत्ताच्या कर्मकर्त्यांनी त्याचं स्मरण करावं. का करावं? तर या नामाने द्विज जे आहेत कर्मकर्ते, वेद त्याचं साधन, यज्ञ हे कर्म आणि ही सर्व क्रमाने सफल होण्याकरता सद्गुणयुक्त आणि यथासांग केले आहेत. प्रकार तिसरा, सृष्टीच्या पूर्वी ब्रह्मदेवाने ओम तत्सत असं परमात्म्याचं 3 प्रकारचं नाव त्या नावाचं स्मरण केलं. सृष्टी उत्पन्न करण्याच्या अगोदर ब्रह्मदेवाने ओम तत्सत या नामाचं स्मरण केलं. आणि एक लक्षात ठेवा, या नामाच्या स्मरणाने ओम तत्सत या नामाच्या चिंतनाने ब्रह्मदेवाने ब्राह्मण, वेद आणि यज्ञादी कर्म निर्माण केले. या ओम तत्सत या नामजपाने किंवा याचा सामर्थ्य. ब्राह्मण म्हणजे वेदातले मंत्र, त्याला ब्राह्मण असं म्हटलेलं आहे. तरी अनादि परब्रह्म जे जगदारी विश्राम धाम तयाचे एक नाम त्रिधा असे. आता गंमत अशी लक्षात ठेवा की स्वरूपतः हे परब्रह्म जे आहे ते न जायते न म्रियते वा कदाचित. या परब्रह्माला उत्पत्ती नाही आणि उत्पत्ती नसल्यामुळे नाशही नाही. परंतु जगाच्या उत्पत्तीचं जे विश्रांतीचं म्हणजेच एक लयाचं स्थान म्हणा, विश्रांती म्हणजे ज्याच्यात जगाचा लय होतो असं जे स्थान आहे ते स्थान म्हणजे परब्रह्म परमात्मा. जगाची उत्पत्ती परमात्म्यापासून होते
आणि जगाचा लयही परमात्मा स्वरूपामध्ये. त्याचं हे एकच नाम पण 3 प्रकारचं आहे. ओम तत्सत. परमात्म्याला नाव हा प्रकार नाही. त्याला जात कुळ गोत्र अजिबात नाही. ते किरा अनाम अजाती. परमात्म्याला नाव नाही आहे. ते नामरूप रहित आहे. त्याला नामही नाही, रूपही नाही, त्याला जातही नाही. परी अविद्या वर्गाची राती, माझी ओळखावया श्रुती खुणकी. पण एक लक्षात ठेवा महत्वाचा भाग. सर्वसामान्यांनी काय म्हणावं देवाला? त्याच्याकरता भगवंताला नाव नसताना नाव ठेवलं. भगवंताला जाती कुळ आहे का? भगवंताला जात कुळ गोत्र हा प्रकार नाही आहे. कोण काय म्हणत असेल, कोण काय म्हणत असेल, तो भाग सोडून जा. त्यांच्या बुद्धीची लांबी रुंदी तेवढीच असते, म्हणून ते तसा विचार तसा वेगळा करत राहतात. तसं परमात्मा हा सर्व ठिकाणी आहे, सर्व व्यापक आहे, सर्वस्व आहे. त्याला जात कुळ गोत्र, तो आमच्या जातीचा आहे, आमच्या गोत्राचा आहे, आमच्या कुळातला आहे, असा प्रकार परमात्म्याला नाही. म्हणून भगवंत हा नामरहित आहे आणि ते परब्रह्म एक अद्वितीय आहे, म्हणजे एकच आहे. परमात्मा देव 2 आहेत का एकच आहे? देव एकच आहे. अनेक नाही. आता आम्ही आमच्या पोट भरण्याकरता म्हणा, कशाकरता म्हणा, आम्ही अनेक देव मानतो, पण देव अनेक नाही. लक्षात, परमात्मा हा एकच आहे. त्याच्यामुळे आपला जो वेळ आहे तो फालतू जातो बाकीच्या देवदेवतेची उपासना करण्यामध्ये. पण आपण काही अद्वैत तत्वाने सर्वांची उपासना करत नाही. सर्वांची जी आपण विकडे आपल्या समजा देवघरात देव आहे, काही 10-20 देव असतात काही लोकांच्याकडे, मग ते एक तत्वाने उपासना करतात का? नाही करत. त्या प्रत्येक वेगळं, खंडोबा वेगळा, भैरवा वेगळा, देवी वेगळी, ते असं वेगळ्या वेगळ्या तत्वाने उपासना करतात, म्हणून ती व्यर्थ झाली. किंवा सर्व ठिकाणी एकच परमात्मा आहे असं मानून जर केलं तर मग ती भक्ती होती. परमात्मा एकच आहे असं मानलं तर मग अनेक देव कशाला मानायचे, अनेक देव कशाला पूजायचे? भेद भावनेनं पूजा करतो का अभेद भावनेनं? आम्ही भेद भावनेनं पूजा करतो. लक्षात, अभेद भावनेनं नाही. परमात्मा हा एकच आहे, अनेक नाही आहे. आम्ही पोट भरूनही त्याला अनेकत्व दिले, नानात्व दिलेलं आहे. त्याच्यात भेद निर्माण केला, भेदामुळे भांडणं निर्माण झाली. हा तुमचा देव, हा आमचा देव, हा मोठा आहे, हा हलका आहे, हे आम्ही निर्माण केलं. देव एकच असल्यामुळे तो सर्व व्यापक आहे. त्याच्या ठिकाणी उच्च नीच जात कुळ गोत्र नाम रूप हा प्रकार नाही. आणि म्हणून हे सर्व दिसणारं जे आहे हे अनित्य आहे. नित्य एक परमात्मा या सर्वांमध्ये जे व्यापक आहे ते नित्य आहे आणि सर्व हे अनित्य आहे. आणि म्हणून भगवान जातीरहित आहे, त्याला जात नाही. जात म्हटलं की ते मर्यादित आहे, संकोचित झाले. तर परमात्मा तर सर्व ठिकाणी आहे, व्यापक आहे, म्हणून त्याला जात नाही. त्यामुळे देवदत्त यज्ञदत्त याप्रमाणे त्याचा जातीनेही निर्देश करता येत नाही. तर जात नाहीच आहे त्याला. ज्याला नाम नाही, रूप नाही, कुळ नाही, गोत्र नाही, त्याला जात कसली आहे? हा अमक्या जातीचा देव आहे आणि हा तमक्या असं आहे काय?
असा प्रकार नाही आहे. आणि आपणही तशी खुली भावना ठेवू नये लक्षात ठेवा, म्हणजे आपली भक्ती सक्सेस होईल. भगवंताला जर जात कुळ गोत्र नामरूप लावलं तर आपली भक्ती गोत्यात आल्याशिवाय राहत, तिचं फल मिळत हो नाही. अव्यक्त निराकार नाही जहा आकार, जिथून चराचर हरीशी भजे. अव्यक्त निराकार परमात्मा आहे आणि सर्व ठिकाणी आहे, त्यामुळे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा भेद नाही. त्याला जात कुळ गोत्र हा प्रकार नाही. परंतु अज्ञान, आवरण आणि विक्षेप या अविद्या समूहाच्या रात्रीमध्ये त्याला नेमकं ओळखण्याकरता श्रुतीनं नाव दिलं. भगवंताला ओळखा. तो कसं काय ओळखा? तो तर सर्व ठिकाणी व्यापलेला आहे. त्याला ओम तत्सत या नावाने ओळखा. श्रुती माऊलीने त्याला नाव दिलं. भगवंताला ओळखण्याकरता ओम तत्सत हे भगवंताला नाव दिलेलं आहे. आणि हा संकेतात्मक नामनिर्देश श्रुती माऊलीने केलेला आहे. वास्तविक जर विचार केला तर उपजलिया बाळकाशी नाव नाही तयापाशी, ठेवलेली नावेशी ओदेत उठी. जन्माला आलेलं जे मूल असतं ते बोर्ड लावून येतं का? मला शंकरराव म्हणा, मला गणपतराव म्हणा, मला दत्तोबा म्हणा, असं काही बोर्ड लावून दिलं? असं कुठल्याही प्रकारचं बोर्ड लावून ते येत नाही. त्याला नाव हा प्रकार नसतो. मग आपण जे नाव ठेवू त्या नावाने तो ओ देत असतो. ठेविलेली नावेशी ओ देत उठी. आणि त्या नावाचा एवढा अभिमान घेतो तो. आणि ते नाव अनेकाचे आहेत, तुझे एकट्याचं नाही आहे. तरी पण तो त्या नावाचा खूप अभिमान घेतो. आणि बस मीच एक कोणीतरी आहे असं त्या नावाने तो बोलत राहतो. आणखी हे नाव कसं करता दिलं या श्रुती माऊलीनं? तर कष्टले संसारशिणी जे देऊ येती गारहाणी, तया ओदे नाव जे नावे जेणे तो संकेत. कष्टले संसारशिणी. आता या संसारात दुःखात पिडलेले लोक असतात. मग आता ते पिडलेले लोक जे असतात ते आपल्या दुःखाचं गाऱ्हाण सांगण्याकरता येतात. आपल्या दुःखाचं गाऱ्हाण सांगण्याकरता येतात. कुठं येतात? देवाकडे. आपल्या दुःखाचं गाऱ्हाण कोणालाच सांगू नये. तुम्ही म्हणाल का बरं? मन मोकळं होत नाही का? मन मोकळं होत नाही. ते काय करते? आपल्या दुःखाचं निवारण. तेही दुःखी ना आपणही दुःखी. जीवानी जीवाला कधी सांगू नये, कारण दोन्ही जीव दुःखी आहेत. दोन्ही जीव दुःखी आहेत. एका माणसाला नायटा झाला होता आणि तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेब, मला नायट्याला औषध द्या. तो म्हणला, मलाच खरूच झाली, तुला कुठं नाव नायट्याला? राणी दुःखिया दुःखी म्हणून जीवाने जीवाला गाऱ्हाण सांगू नये, आपलं दुःख सांगू नये. जीव काहीच करू शकत नाही. त्याच्याकडे काय कमी पडले? तो म्हणतो माझ्याकडे काय कमी पडलं ते मला आलाच महाभारत सांगायला. माझ्याकडे तेच आहे. कुठेही गेलं तरी पाडसाला तिनंच पान असत. कुठेही गेलं तरी त्यात काहीच फरक नाही. सगळे तिकडे तेच आहे. म्हणून कोणालाही दुःख सांगू नये. मग आता कुणाला सांगावं? मग देवाला सांगावं.
कष्टले संसार शिणे, संसार आणि दुःखे झालेले जीव जे देऊ ती गाराणे, मग ते आपलं गाराणे घेऊन देवाकडे जातात. एकाची गाडीच बंद पडली. आता जी गाडी बंद पडली त्यांनी पायदळ मारून 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 थकून गेलो. ती गाडी काही चालू होईल. तेव्हा एकाने सांगितलं, का हो तुम्ही फार नाराज झालात? अहो गाडी सकाळपासून चालणं बंद पडली. हा म्हणजे देवीला नमस्कार आहे ना, शीतळाईला नमस्कार. त्यांनी केला नमस्कार, शीतळाईला नमस्कार केला, बसला प्रार्थना करत. शीतळाई प्रसन्न गेली. बोल भक्ता. त्याला असं वाटलं सकाळपासून पल्ला त्या गाडीला लाथा मारून 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 थकलो, ती गाडीच नको, आपलं घोडं मागून घेऊ. मग तिला सांगितलं, आई साहेब मला घोडंच द्या बसायला. ती म्हणली, निदान माझ्याकडे बघून तरी मागायचंच मागायचं. अरे मला बसायला गाढव आणि तुला घोडं कुठलं देऊ? कळलं? कुणाला सांगावं गारहाण? तुम्ही तर श्याम इंजिन बसा. म्हणून का आपलं जे दुःखाचं गारहाण आहे ते कोणालाही सांगू नये, फक्त देवाला सांगावं. इथं म्हटलं या ओळीमध्ये, कष्टले संसार शिणे जे देऊ इति गारहाण. मग आपलं दुःख देवाला सांगावं नाही का? मग ते दुःख सांगण्याकरता येतात देवाकडे. आता दुःख सांगायचं तर हाक तर मारली पाहिजे ना. दुःख सांगायचं तर हाक मारली पाहिजे. तर काय मारावं हाक? मग दुःखी जीवानं देवाला काय म्हणून हाक मारावी त्याच्याकरता हे नाव ठेवलं श्रुती. ओम तत्सत. चला बा या नावाने हाका मारा आणि त्याला तुमचं गारानं सांगा. पुढं काय होईल ते मला माहीत नाही, पण सांगा तुम्हाला सांगायचं. कसं कुणाला सांगावं? तर मग देवाला. पण कोणत्या देवाला सांगावं? आता देव येड्या म्हणले एकच आहेत अनेक आहेत काय? अनेक देव म्हटलं तर मग बेकारी होईल. बरं आहे आम्ही मानतो बाकीचे देव. तुकोबरायाने निषेध केला सगळ्या देवाचा. सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपुल्या पोटाजी रडते मागती सीते आवदान आपुल्या इच्छे आणि का पिढी. तुकोबराय म्हणतात सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते घेते. यात आषाढ महिन्यात मोठा दणका असतो. निवद न्यायचा निवद न्यायचा निवद न्यायचा. बरं निवद काय नेतात? एवढा असं नैवेद्य असतं, त्याच्यावर 2 भाताचे शीत असतात, लिंबाची फोड असते, आणखी काय काय मला माहीत नाही. दही वगैरे असते. बोललं का बाकी दही वगैरे? शांत राहा, शांत ऐकत होतो काय बाकी तशी मस्त ऐकतात तसे. आणि मग ते अशा प्रकारे तू नैवेद्य विचार करा. एवढ्या नैवेद्यावर जी देवता संतुष्ट होते, तुम्हाला काय देणार आहे? मागती सिद्धी अवदान का आपल्या इच्छा आणि का पिढी. म्हणून बाकीचे जे देवता आहेत त्या देवता परतंत्र आहेत. त्या काही नाहीतच तर बाकीच्या देवताच नाहीत. काय म्हणणे तुमचं? हो नाही आहे. तुम्ही म्हणाल मग आषाढ महिन्यात त्या देवीची पूजा करतात. आपल्यामध्ये तिला मरियाई म्हणतात. तिला काय म्हणतात? मरियाई. त्या मरियाईची कथा अशी आहे, लक्षात ठेवा. ही जे आषाढ महिन्यात लोक पूजा करतात त्या देवीची, मरियाई तिथे आहे, देवीची मंदिर आहे तिथे. ती मरियाई कोण आहे? एक मायलेकर होते. गुप्त तत्व सांगतो तुम्हाला. एक मायलेक होते आणि ते
असं त्या मुलाचं आईवर प्रेम, आईचं मुलावर प्रेम, दोघंच होते ते. पुढे जाऊन ते म्हातारी पडली आजारी आणि ती मेली. आता मेल्यानंतर त्या मुलाचा फार जीव होता, एक तर अडाणी होता, तो जीव होता फार. मग लोक आले, तिचा विधी केला, पण त्यांनी काय केलं, आई म्हणून एक तिचा दगड मांडला. ज्या ठिकाणी तिचा प्राण गेला तिथे एक दगड मांडला, त्या दगडाला शेंदूर लावला आणि माझी आई मरी, माझी आई मरी, माझी आई मरी, त्या दगडाला तो प्रदक्षिणा घालला. एवढंच नव्हे तर त्याला इतका छंद होता आईचा. मग त्या आईचे जे काही कपडे होते, काही स्वखण होते चोळ्याचे, काही साड्या, त्या सगळ्या गुंडाळल्या आपल्या अंगात काय, आणि त्या दगडाभोवती तो फेऱ्या करू लागला. मग तो कोण पुत्र आहे का नाही, मग तो पुत्र राज, त्याला पोतराज म्हणू लागला. त्याला काय म्हणू, पोतराज. आणि ते तिचं नाव, हा म्हणत माझी आई मरी, माझी आई मरी, आणि तिचं नाव मरी आई ठेवलं. आणि हे मूर्ख लोक त्या देवीची उपासना करतात. इतका मूर्खपणा अजून काही अज्ञान गेलंच. तुम्ही म्हणताय फार सुधारण्याचा काळ आहे, फार सुशिक्षित लोक आहेत, दगडाचे सुशिक्षित आहेत. त्यांचा जर मूर्खपणा गेलाच नाही. त्या मटणावाल्याने मांडव घातला दारात, गिऱ्हाईक कोण आहे हो? अहो सगळे आमचेच नाही, त्यांचे नसतात कोणी. इतकी मूर्ख लोक आहेत आपल्या लक्षात. याचे परिणाम काय होतील, राग मानू नका, दुःख मानू नका तुम्ही, याचे परिणाम काय होतील हे आम्ही जाणत नाही आहे. आणि आम्ही अशा त्या दगडाच्या देवा पुढे बकऱ्याचा जीव, मूर्ख लोकांची तिकडच धाव, असं म्हटलं आहे. तो खूप बरं आहे. म्हणून देव एकच आहे आणि त्याला आपलं दुःख सांगा. हे बिचारे बाकीचे देव जरी तुम्ही मानत असला तर ते दुःखी आहेत, त्यांनाच पोटाला मिळाला तर तुमच्या त्या निंदाची वाट पाहत राहतात आणि तेवढ्यावर खुश. मग आमची एवढी अक्कल चालत नाही की एवढ्या नैवेद्यावर जे देव खुश होतात ते आम्हाला काय देतील, ते आमचं काय वाकडं करतील हे आम्ही जाणत. आमच्या परंपरेनं कधीच हा प्रकार करत नाही. आमच्यात फक्त आमच्या कुळीची कुळदेवी केली ठावी संतांनी. फक्त आम्ही पांडुरंगाशिवाय कोणाला मानत नाही आमच्या परंपरेमध्ये, अशी आमची परंपरा आहे. लक्षात. काय वाकडे केलं आमचं त्याने? अरे देवच नाही ते काय वाकडे करणार आहे? ते देव असतील ना तर. मला मुद्दा काय सांगायचं लक्षात ठेवा की अशा प्रकारे देव एक आहे आणि त्या देवाला आपलं गाऱ्हाणं सांगावं. पण काय म्हणून सांगावं तर त्याच्याकरता नाव ठेवलं ओम तत्सत. या ओम तत्सत नावाने त्याला हाका मारा आणि त्याला आपलं गाऱ्हाणं देवा सांगू सुख दुःख, देव निवारीला भूक, असा अभंग आहे. देवा सांगू सुख दुःख, माणसाला सांगून उपयोग, तेही खरेदिलं आणि हेही खरेदिलं ते काय सांगणार त्याला? जो देखे सो दुखिया बाबा. ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैतत्वे तो भेटावा, ऐसा मंत्र देखिला कणवा वेदे बापे. ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैतत्वे तो भेटावा. याच्याही पुढे तुम्हाला जाऊन सांगतो. आमच्यात अजून गोंधळ जागरण हा प्रकार केला नाही. ते खंडोबान भैरवान म्हणत नाही. आमचा सगळा खंडोबा भैरवा तो विटेवरचा देव आहे, बाकी त्याला म्हणत नाही. काय केलं आमचं त्यांनी वाकडं आणि ते काय कर आहेत का ते, हा मूळ मुद्दा आहे. आम्ही त्यांना मानतो, आम्ही त्यांना मोठं केलं आणि बाकीच्याचे पोट भरतो आम्ही. ब्रह्मोचा अबोला भिडावा, अद्वैतत्वे तो भेटावा, ऐसा मंत्र देखिला कणवा वेदी बापे. तर परमात्म्याच्या ठिकाणी तुम्हाला आता सांगितलं मी, परमात्म्याच्या ठिकाणी जात नाही,
परमात्म्याच्या ठिकाणी गुण नाही, परमात्म्याच्या ठिकाणी क्रिया नाही, त्याला नाव नाही. यापैकी कोणतंही बोलण्याचं निमित्त परमात्म्याच्या ठिकाणी नाही. जात नाही, कुळ नाही, गोत्र नाही, नाव नाही, क्रिया नाही, गुण नाही, काहीच नाही. आणि काहीच नसल्यामुळे माऊली जे सांगतात ते तुम्हाला सांगता येईल ना, पदर मोड करत हो नाहीये. आणि म्हणून बोलण्याचं निमित्त नसल्यामुळे जीवाचा परमात्म्याशी जो आबोला निर्माण झाला तो अनादिकालापासून. देव बोलतो का? देव बोलतो का? अरे देव बोलणं इतकं सोपं आहे? बोललं नाही का? नोहे हा महिमा सामान्य संतांचा, नोहे हा महिमा सामान्य संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. तुम्हाला तेवढी भक्ती कुठे? देव बोलतो का? देव खातो का? देव बोलतो, देव खातो, पण तुमची तेवढी श्रद्धा पाहिजे ना. हुरग हुरण तुळजापूर, आवाजबाई इकडं, पुणबाई तिकडं, जोगवा मागं चौकडं, कसं बोलून तुमच्याशी? देव बोलतो का? देव खातो का? देव पितो का? देव खातो पितो, दूध पियो मेरे गोविंद लाला, दूध पियो मेरे गोविंद लाला, सोने का गढ़वा दूध ने भरैया, पियो नारायण आगे धरैया, दूध पियो मेरे गोविंद लाला. देव दूध पित नाही, खात नाही, सगळं करतो. तेवढं आपली प्रेम, आपलं तर सगळं वाटलेलं आहे. आम्ही सगळीकडे बोंबलत फिरतो. एका ठिकाणी आमची भावना पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैसा परी. अशी श्रद्धा असेल तर तो का नाही बोलणार? तो का नाही खाणार? कर्माबाईची खिचडी खाल्ली की? कर्माबाई तुम्हाला माहिती, जगन्नाथपूरला एक कर्माबाई होते. काय ते कर्माबाईचं असं होतं की जगन्नाथपूरलाच ना, जगन्नाथपूरलाच त्या कर्माबाईचं असं होतं की भगवंताला खिचडी खाऊ घातल्याशिवाय काहीच करायचं नाही. सकाळी उठायची आणि पहिली खिचडी, आजही चालू आहे कर्माबाईची खिचडी. ते पुजारी जे होते ते फार शहाणे. ते म्हणले, काय वेडी आहेस तू, पारुशान देवाला खाऊ घालतीस? ती म्हणली, बरं बाबा. स्नान करून घाली. मग तिने आपलं स्नान वगैरे सगळं केलं, सवळं त्याला उशीर. भगवान दुसऱ्या दिवशी त्या पुजारीच्या स्वप्नात गेले. मूर्खा, मला उशीर झाला ना जेव्हा खायला, सांग तिला तू करते ते बरोबर आहे. ती गेलं पूर्ण बोंबलं तिथं आणि सांगितलं, कर्माबाई तुम्ही करता तसंच करा, देवाला पण उशीर होतो. तुला माहित नाही हे लक्षात ठेव. तुला देव कधी भेटला नाही, पण ते रोज खिचडी खातोय. दररोज भगवान जायचे आणि तिनं खाऊ घालायचं, निवड दाखवायचं नाही, खाऊ घालायचं ती कर्माबाई. तेव्हा देव खात नाही असं नाही. लोक कहते देव खाते नहीं, भिल्लिनी की तरह तुम खिलाते नहीं. लोक म्हणतात देव खात नाही. खात नाही? अरे तुम्हाला खाऊ घालता येत नाही, तुमचं तेवढं प्रेम नाही, तुमची तेवढी भावना. या सणाला पूजा केली की दुसऱ्या सणालाच, अशी आमची रीत आणि पद्धत. अशा प्रकारे भगवान परमात्मा कसा आहे, त्याला नावरूप आहे की नाही, कारण कुणाला सांगावं वगैरे हा विषय या ठिकाणी सांगतात. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडली वरदा श्री ज्ञानदेव. ओम नमः. आता